हे बघा, गनिमी पद्धतीमुळेच आपल्याला स्वराज्य लाभलंय. महाराज, एक चूक आणि स्वराज्याच्या माथी पहिला पराभव. जबाबदारी कोणाची? माझी जबाबदारी माझी. महाराज, जर पराभव झाला तर तलवार तुमच्या पायाशी ठेवून कराडात जाऊन शेती करेन मी. महाराज, मला असं वाटतंय की नुकताच राज्याभिषेक झालाय, त्यामुळे ही असली मोहीम उगाच राबवायला नको. का? पंचांगात मुहूर्त नाहीये का? समजा असेल मुहूर्त तर उद्याच निघणार का? आज निघणार म्हणजे उद्या तुमचा तो मुहूर्त वेळेत तर सापडेल. मोहिमा राबवताना सरसेनापतीची नाही, राजांची इच्छा हवी. का नसेल आमची इच्छा? का नसेल आमची इच्छा? अनाजीपंत स्वराज्य चालतं ते अशा धाडसी मोहिमांच्या जीवावरच कळलं, दरबारातील गप्पांवर नाही. अंबीरराव तयारीला लागाच. आई भवानी तुमच्या पाठीशी असेलच. महाराज, एक लक्षात ठेवा की हो, मी काय म्हणतो अनाजी पंत, देवाने एवढी बुद्धी दिलीये तर ती सारखी सारखी वापरलीच पाहिजे का? हे बघा, आलो आलो. हा, काम झालं, आलो. आपल्या कड्यात आणा त्याला. डाक भैरव त्याला आसमान दाखवतो. भाऊसाहेब, दरबारातल्या राजकारणाची चर्चा घरात नको. तिथल्या राजकारणाचा वास घरातल्या वाशांना लागला ना, घर पोखरायला येळ नाही लागायचा. जी दादासाहेब. आता माणूस थोडा अहंकारी आहे, पण म्हणून त्याचं कर्तृत्व लपतं का? चला झोपा. चला रे पोराव. ए, जा रे बाळांनो, झोपा. चला. दिवा घ्या त्याला. काय करतीस? काजल, तुम्हाला कोणाची नजर लागू नये ना म्हणून. नजर आपल्याला नाही, आपल्या लेकरांना नाही लागली पाहिजे. आपलं झालं. मला माहिती आहे, आज रातच्याला तुम्हाला काही झोप लागायची नाही. हा, जरा किचकट मोहीम आखली. दरबारातल्या समद्यांचा विरोध पत्करून एवढी अवघड मोहीम आखलीत खरी, पण खाचखळग्यांची जाणीव असावी. आपलं हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एखाद्या लहान पोरासारखं रांगतंय. त्याला सावरता सावरता कुठल्या तरी एका पिढीची डोपरं फुटणारच. मग आपली फुटू दे. आपली डोपरं फुटतील तेव्हाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुपीक पठार येईल ना ग लक्ष्मी. ऐकाय तर लई झाक वाटते, पण खरंच असं होईल ना? होईल नाही, झालंच म्हणून समज. फक्त मी बहिर्जी नायकासाठी दिलेला निरोप वेळेत त्याच्याकडे पोचू दे तेवढा. मग अख्खा बहादूरगड त्यांनी शिवथरगडीत येऊन मांडलाच म्हणून समज. ही आपली शिवथरगड. आता आपण इथं आहोत. हा बहादूरगड. आपलं 9,000चं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिवस कुठंच नाही. बहादूरगडाच्या चारी दिशांना 35,000चं घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका. हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी कावाच महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर, मनीरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर, मनीरा, मग वाल्ले, जेजुरी, कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाट लांबची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू का? असंच आपली गंमत म्हणून. गंमत? बहिर्जी, हा, गढी आतून बाहेरून कशी आहे माहित नाही. माहित नसेल तर मग लूट कशाची करणार? आता काय?
काय झालं? लूट नक्की कधी, कशाची, कुणी करायची, कुठून करायची? आंबीरराव काय झालंय नक्की? योग्य वेळ आल्यावर समजेलच की. हे काय होतं? ही अजून एक गंमत होती. या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आंबीरराव? माफ करा मोरोपंत, पण जशी आपल्या बहिर्जीची पाखरं त्यांच्या जोंधळ्यावर सोडली आहेत, तशी त्यांची पाखरं इथं आपल्या वावरात चोचा मारत असतीलच की. आलं ध्यानात. तुम्ही गोफण फिरवायला घ्या, मी पाखरं दाण्यावर बसवतो. येतो. नाईक ती कापड काढा आधी, सारखा हात तलवारीवर जातोय. बाहेर संताजी धनाजी आलते अंगावर. बघू की जरा अनाजी पंत. सगळं तुम्हीच तर बघताय. पण तुम्ही नीट बघू कुठं देताय? या बाणाला ज्याचं रक्त, तो औरंगजेबाचा भक्त. बहादूरगडाहून रायगडाकडे येताना जवळचा आणि सोपा मार्ग कुठला? पहिले भीमाघाट, मग नाणेघाट, मग पुन्हा ओलांडून मुळशी खोऱ्यातून मानगाव मार्गे थेट रायगड. साधारण किती दिस? 4-5 दिस. येताना मोठं जंगल कुठं किती अंतरावर? भीमाकाट वलंडला की वाडे बोलायची लय मोठी देवऱ्या लागते. शाणा असल तर तो पेडगावचा दीड शाणा आपल्या माग जंगलात घुसायची हिंमत नाही करणार. पण या वेळेला इकडून जायच्या आधीच तिकडून येताना काय काय ह्याचा विचार आपण का करतोय माहित नाही. नाईक, फक्त 9,000 घोडदळ आहे आपल्याकडे. नाही तर काय? खानाच्या चिमटीत सापडलो बुगाच की. 9 नाही, 7च. काय? 7च. आयो 7,000 मावळे घेऊन मालोजी, असाजी, मोरोपंत बहादूरगडावर हल्ला बोलतील. उरलेले 2,000 आंबीररावांसोबत कुरकुमला थांबतील. हे कुरकुम कुठं आलं मधीच? माहित नाही. नाईक, पण पहिला घाव घालणार कोण? माहित नाही. ऐका 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 नाही, मला काय म्हणायचंय, हा नीट ऐका. आपल्याला तरी माहितीये का आपण नक्की काय करायचंय ते? आमचं माहित नाही, पण तुझं माहिती आहे. काय? तुला उद्याच एक काम करायचंय. कसलं? बहादूर खानाला कळलं पाहिजे ताबडतोब. काय? 7,000 मराठी त्याच्यावर समोरून चालून येत आहेत. आणि हे त्याला मी समोरून जाऊन सांगायचंय? माहित नाही. घ्या. एक बार फिर से. 7,000 मराठा सैनिक कभी भी आप पे हमला बोल सकते हैं. और ये तुमसे किसने कहा बैल वाले? हाँ, तुम्हारे बैल ने? खुले मैदान में सामने से हमला करना मराठों की फितरत नहीं है. सिवा अब राजा बन गया है, शायद अब छुप छुप के वार करने में उसे शर्म आती है. बहादुर हंसने के बजाय दिमाग से सोचो. अरे मैं जा रहा था रास्ते से, मैं देखा. अरे अरे क्या कर रहे हैं आप? अरे मैं तो, मेरे को लगा बख्शीश देंगे, आप चटका दे रहे. बस 7,000. अरे लय झाले तुला. अरे लय मार कुठे असतात ते. रो क्यों रहा है? टोचा तो टोचा तो टोचा. चला बस. बच्चू है, सच बोल रहा है. हाँ हाँ सच बोल रहा है. ले. आता बहादुर, खबर कुछ गलत लग रही है. मैं खुदा से दरख्वास्त करता हूं कि ये खबर गलत ना निकले. 7 नहीं, 70,000 आने दो. पेड़ गांव के चौराहों पर उनके सिरों की ऐसी दीवार खड़ी करूंगा,
रायगढ़ पर बैठा सिवा भी उसे देख सके।